सर पॉलिटिकली लीडर तर मला नाही वाटत की अजून तरी मला कोणी सिंगल असा लीडर भेटला की ज्याने गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला मदत केलेली आहे. अनाच्या प्रोग्राममध्ये एक महिला आलेली होती, ती महिला अक्षरशः सर पूर्ण जळलेली होती. म्हणजे तसं तुम्हाला सांगू का, जे बरेच जे खरंच गरजवंत असतात आणि ज्यांची खरंच अतिशय परिस्थिती बिकट आहे ना, तर ते लोक कुठल्याही गोष्टीला लाजत नाही. तर मी या वर्षी 150 शाळांना मदत केली, बरोबर आहे का. आणि जर पुढच्या वर्षी जर मला समजा 10 शाळेची मदत भेटली तर माझी थिंक आहे मी त्या 10 शाळेसाठी करेल. आणि मला कुठल्याही व्यक्तीला मागायला लाज वाटत नाही एकतर, कारण मी स्वतःसाठी काही मदत मागत नाही. म्हणजे नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी महाराष्ट्राच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये गोरगरीब लोक हे आपल्याला काही अंतरावर पाहायला मिळतात. म्हणजे कुठं फुटपाथ असेल, म्हणजे बसस्टँड असेल, शहरातली बाजारपेठ असेल, किंवा मग शहरातली इतर काही ठिकाणं असतील, ग्रामीण भागामध्ये असेल. आपण जर शहरामध्ये कुठं बाजारपेठेमध्ये गेलो किंवा मग कुठल्या एखाद्या बसस्थानकावर गेलो तर तिथं आपल्याला नक्कीच 2-4 लोक तासभरामध्ये काहीतरी मागायला येत असताना दिसतात. आणि ती लोक कशी जगतात या सगळ्या गोष्टी आपल्याला ते पाहिल्यानंतर कळतं. म्हणजे एक प्रकारे मनाला एक चटका लावणारी ही सगळी गोष्ट असते. म्हणजे आपण ज्यावेळेस जातो आणि ते कसं तरी तिथं जीवन जगत असतात. यात्रा आणि विशेष कार्यक्रमामध्ये ही लोकं आपल्याला जवळजवळ काही फुटांच्या अंतरावर पाहायला मिळतात. आणि त्या लोकांना जगायचं साधन काहीही नसतं. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या समाजामध्ये काही दानशूर लोक असतात आणि ते दानशूर लोक आपल्या स्वखर्चाने आणि इतरांच्या मदतीनं त्या लोकांपर्यंत कशा प्रकारे त्यांना आणणं किंवा मग त्यांची उपजीविका भागवता येईल यासाठीचे प्रयत्न करत असतात. महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये गोरगरीब लोकांची फार मोठ्या प्रमाणावर संख्या आहे आणि त्यांचं आयुष्य फार कठीण असतं. आयुष्य कठीण असल्यामुळं शाळा आणि इतर सोयीसुविधा मिळणे फार दूरच्या गोष्टी आहेत. म्हणून गोरगरीब लोकांची मुलं शाळा शिकत नसतात. जे कोणी शाळेमध्ये जातात त्यांना पेन, वह्या, त्या स्कूल बॅग, स्कूल टिफिन, पाण्याचे बॉटल या सगळ्या गोष्टींची फार मोठी कमतरता असते. मराठी महाराष्ट्राच्या या विशेष मुलाखतीमध्ये सीमाताई ओसवाल या आपल्यासोबत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून लोकांची सेवा करतायत गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीनं आणि त्यांच्यासोबत असलेली इतर काही प्रतिष्ठान आहेत. ते गेल्या 15 वर्षांपासून लोकांची सेवा करतायत. गरजू मुलांना वह्या, पेन, पुस्तक, पाणी बॉटल या सगळ्या वस्तूंचे ते मोफत जे आहेत ते वाटप करत असतात. यावर्षी 2024च्या वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ 70,000 वह्या आणि पेनचं वाटप केलेलं आहे. फार कौतुकास्पद हे काम आहे आणि आकडा तोंडात बसणार नाही असा आकडा आहे. 70,000 कशाला म्हणतात या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना दिवाळीच्या सणाला देखील गोरगरीब लोकांची दिवाळी करण्याचं कामसुद्धा ते करतात. उद्याच्या 2024च्या दिवाळीमध्ये, उद्या जी होऊ घातलेली दिवाळी आहे, या दिवाळीला देखील 700 ते 800 कुटुंबियांना दिवाळी किराणा वाटप ते करणार आहेत. आणि सदरील व्यक्ती आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की काय त्यांना वाटतं, काय भावना आहेत, काय ह्या सगळ्या गोष्टी ते करत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना काय नेमक्या अडचणी जाणवतात हे त्यांच्या तोंडून आणि त्यांच्या शब्दामध्ये ऐकणार आहोत. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. काय भावना असतात आणि काय उद्देश आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा आणि काय मिळतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून? सर मिळतं काय तर प्रत्येकाला तर काय वाटतं माहिती का, की जेव्हा तुम्ही गोरगरिबांसाठी सेवा करतात तर बऱ्याच जणांची थिंकिंग काय असते की तुम्ही जेव्हा सेवा करतात त्याच्यातून तुम्हाला काहीतरी प्राप्ती होते, पण आम्ही काहीतरी मिळवण्यासाठी करतात. आता कुणाला काय भेटलं ते तर मला माहित नाही, पण मी हे जे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मी जे काम करते तर मला फक्त ह्याच्या माध्यमातून समाधान भेटलेलं आहे. आणि मी ही परिस्थिती भोगलेली, जी गरिबी असते किंवा गोरगरिबाच्या ज्या अडचणी असतात मी त्या स्वतः अनुभवलेल्या आहेत. म्हणून मी त्याच्यासाठी गरीब लोकांसाठी काम करते गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून. आणि हे काम माझं मागच्या 14 ते 15 वर्षापासून चालू आहे. आणि माझी मानसिकता अशी आहे की मला प्रॉपर बीडमध्ये किंवा बीड जिल्ह्यातच
जिल्ह्यामध्येच नव्हे तर मला दानशूर व्यक्तीने जर मदत केली तर अख्ख्या महाराष्ट्रभर मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. कारण गरीब लोकांच्या ज्या अडचणीत सर मी आता ऑब्झर्व केलेलं आहे की त्यांना एक टाइम खायची सुविधा नसते त्यांच्याकडे किंवा शेतात ते मोलमजुरी करतात, तर त्या विद्यार्थ्यांना ते शिक्षण देण्यासाठी काय करणार आहेत तुम्ही मला सांगा. जर ते मुलं शिकले नाही तर उद्याचं भविष्य काय, त्यांचंही शेतातच जाणार आहे ना. मग ते मी स्वतः अनुभवलेलं आहे की जर शिक्षण जर नसलं तर तुम्ही काहीच करू शकत नाहीत. पण जर तुमच्याकडे जर सगळं साहित्य असेल आणि तुमच्या आईवडिलाची जर परिस्थिती नसेल तुम्हाला देण्याची, आणि आमच्यासारख्या संस्था असू द्या किंवा तुमच्यासारखे जे दानशूर व्यक्ती आहेत जर त्यांनी जर मदत केली तर निश्चित हे आपले जे गोरगरीब जे लोक आहेत, शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत ते नक्कीच शिकतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि त्यांचं जर भविष्य उज्ज्वल जर झालं तर त्यांचं कुटुंबियाचं भविष्य उज्ज्वल होईल. या अनुषंगाने गुरु आनंद महिला प्रतिष्ठान आणि मी सीमा ओस्तवाल स्वतः, तर मी याच्या माध्यमातून ह्या टिपिकल ह्या गरीब लोकांसाठीच काम करते. आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की गुरु आनंद महिला प्रतिष्ठान हे कुठल्याही विशिष्ट जातीसाठी, कुठल्या धर्मासाठी किंवा एका पंथासाठी काम करत नाही, तर ते फक्त जे गरजवंत आहेत तर त्यांच्यासाठीच काम करतं. नाही, आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काय अडचणी येत आहेत, कोण मदत करतं आणि मदत करणाऱ्या लोकांच्या काय नेमक्या अपेक्षा असतात ह्या थोडक्यात सांगाल. सर आता बघा, हे काम करत असताना विशेष म्हणजे फंडची फार गरज असते. कारण कुठलंही काम करायचं म्हटलं तर पैसे लागतात आणि पैसे द्यायला सर दानशूर व्यक्तीच हे काम करू शकतं. तर हे जेव्हा दानशूर व्यक्ती जेव्हा आपण त्यांना संपर्क करतो सर, त्यांना वारंवार संपर्क करावा लागतो आणि त्यांची जी रिक्वायरमेंट आहे त्यांना कसं असतं प्रॉपर डिटेल्सनी काम करायचं. समजा तुम्ही मला जर वह्या द्यायला लागलात तर त्या एक ना एक वहीचा मला त्यांना हिशोब द्यायचा आहे की तुम्ही मला जे सामान दिलंय की तुमच्या मेहनतीतल्या पैशातनं दिलेलं आहे तुम्ही मला ते, तर आपल्याला प्रॉपर सगळी त्यांना डिटेलिंग द्यावं लागते की आम्ही अशा अशा पद्धतीने काम करतोय, ह्या शाळा निवडलेल्या आहेत किंवा त्याचे फोटोग्राफ्स असू द्या किंवा तिथल्या शिक्षकांचे आपले स्टेटमेंट असू द्या, विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट असू द्या, ते आपल्याला त्यांना पाठवावं लागतात की जेणेकरून त्यांना दिसलं पाहिजे की तुम्ही ट्रान्सपरंटली काम करताय. कारण आजच्या काळात ट्रान्सपरंटली काम करणं, ज्याला लॉंग टर्म काम करायचंय आणि प्रॉपर काम करायचंय इमानदारीने, जर प्रॉपर गरीब लोकांसाठीच करायचंय तर मला वाटतं हे ट्रान्सपरंट काम केलेलं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मला जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी जी मला रिक्वायरमेंट केलेली असते की आम्हाला तुमच्याकडून हे अपेक्षित आहे किंवा स्टेटमेंट अपेक्षित आहे किंवा तुम्ही लाईव्ह करा, तर आम्ही त्या पद्धतीने हे प्रोग्राम घेतो. आणि तुम्ही बघितलं असेल की फेसबुकला आम्ही बऱ्याच ठिकाणी सगळे प्रोग्राम आम्ही जवळजवळ लाईव्ह करतो की समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसला पाहिजे. कारण सीमा ओस्तवाल खोटं बोलू शकते की मी 100 मुलांना दिलेत म्हणून, पण लाईव्ह केल्यानंतर तर तुम्हाला दिसेल ना की अरे यार इथं 10च मुलं आहेत आणि ह्या खोटं बोलतायत. तर आपल्याला तसं काही करायचं नसतं, म्हणून एकतर आपण लाईव्ह घेतो. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं सर, आपण विद्यार्थ्यांचे असू द्या किंवा जे लाभार्थी आहेत त्यांचं आपण स्टेटमेंट घेतो. तर बऱ्याचदा काय होतं माहिती का, जेव्हा आपण त्यांचं स्टेटमेंट घेतो त्यांना थोडंसं ऑकवर्ड वाटतं की ह्यांनी आपल्याला मदत केली, ह्यांना स्टेटमेंटची काय गरज आहे. पण आपल्याला ती समोरच्या व्यक्तीला पाठवायची असते. जसं समजा कुणी ऑब्जेक्शन घेऊ शकतं की ह्यांनी स्वतःच घरात पैसे खर्च केलेत, म्हणजे जी मदत तुम्हाला येत असते ती बाहेरून येते आणि ती आम्ही तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली का नाही यासाठीचे काही पुरावे द्यावे लागतात. काही फोटो असतील, काही त्यांना दिलेले काही रेकॉर्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टी. आणि एक तर त्याच्यातून माझा एक उद्देश काय आहे की समजा ते जर बघून अजून जर कुठल्या दानशूर व्यक्तीला वाटलं की आपण यांना मदत केली पाहिजे तर त्यांची जर भावना झाली तर माझ्यासाठी खूप छान आहे. म्हणून आपण एकतर त्या व्हिडिओज म्हणा किंवा ते आपण फेसबुकला किंवा सोशल मीडियाला शेअर करतो. आणि सर तुम्हाला सांगू का, दानशूर व्यक्ती जे आहेत ना तर ते बोटावर मोजणे एवढे आहेत आणि कमेंट्स करणारे लोक फार जास्त आहेत. म्हणजे जर तुम्ही चांगलं काम करायला लागलात ना तर त्याला बॅड कमेंट्स करणारे लोक सुद्धा खूप आहेत. म्हणजे तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगते ना, जेव्हा मी आता हा शालेय साहित्याचा उपक्रम घेतलाय किंवा वेगवेगळे जेव्हा मी उपक्रम घेते तेव्हा समजा आपण मराठी मीडियमच्या शाळा घेतल्या तर म्हणजे जे दुसऱ्या समाजाचे आहेत तर त्यांना वाटतं की दीदी हमारे बच्चे नाही आहे क्या. आता यांच्या शाळा घेतल्या तर इकडच्या लोकांना वाटतं की आपले मुलं दिसत नाहीत का. पण मला याच्या माध्यमातून एकच सांगायचं की आम्ही कुठल्याही जातीचा किंवा कुठल्याही धर्माच्या विरोधात आम्ही काम करत नाही. आम्ही फक्त जे गरजवंत आहेत तर त्याच्यासाठीच सातत्याने आपण काम करायचा प्रयत्न करतो. मग ह्याच्यावर कुणी माझ्यावर पर्सनली टिप्पणी जरी करत असेल तरी मला त्याच्याशी म्हणजे त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही मला. नाही, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला अडचणी आल्या तुम्ही सांगितलं, मात्र हे करण्यासाठी तुम्हाला कोणाची आणखी मदत लागते, तुमच्या कुटुंबातलं कोण असतं, ह्या सगळ्या गोष्टी. आता 70,000 वह्या तुम्ही कशा वाटल्या आणि कोण असतं ह्या सगळ्या मदतीला तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला? सर तुम्हाला सांगू का, एकतर हे एकट्या व्यक्तीचं काम नाही आहे. आपण काय करतो की प्रॉपरली ह्यांच्या याद्या आपल्याकडे जानेवारी फेब्रुवारीमध्ये येतात. आपण म्हणजे आपल्याकडे त्या जिल्ह्याभरातली यादीच असते जिल्हा परिषद शाळेची आणि त्या याद्याच्या हिशोबाने आपण त्या शिक्षकांना वगैरे सगळ्यांना संपर्क करतो. मग त्यांच्याकडून आपल्याकडे त्या याद्या येतात आणि त्याच्यानंतर आपण समोरच्यांना ते पाठवतो की सर आमच्याकडे एवढ्या एवढ्या याद्या आलेल्या आहेत आणि तुम्ही आम्हाला किती मुलांसाठी मदत करू शकतात. मग जेव्हा त्यांच्याकडून आपल्याला रिप्लाय आला त्याच्यानंतर आपण मग पुढची प्रोसिजर ठरवतो. आणि हे काम एकट्याचं तर नक्कीच नाही आहे, कारण हे ग्रुपने काम करावं लागतं. पण काय होतं माहिती का,
सर, आजकाल कुठलीही व्यक्ती असू द्या, जर त्याला आपल्याकडून जर फायदा झाला तरच ती व्यक्ती आपल्याला मदत करायला तयार होते, नाहीतर ती अनावश्यक अशी मदत करायला तयारच होत नाही. पण बोटावर मोजणे एवढे लोक आहेत की जे मला मदत करतात. आणि मी खरंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आव्हान करेल की ज्यांनाही आम्हाला गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला मदत करायची, म्हणजे श्रमदान द्यायचं असेल किंवा मदत करायची असेल फंडच्या माध्यमातून, तर नक्कीच त्यांनी आमच्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला जोडावं, कारण हे काम कुठल्याही एका व्यक्तीचं नाही आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगते की याच्यात जी माझी गुरु आनंदची आता नवीन टीम बीडमध्ये तयार झालेली आहे, ज्याच्यात समजा ती सुजेता सावंत आहे, लक्ष्मण थोरात आहेत, किंवा सखाराम देवकर आहे, संभा सुर्वे आहे, सविता जैन आहेत, किंवा अशा वेगवेगळ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, किंवा भैया जोगदंड आहेत, असे जे सगळेजण मला सहकार्य करतात आणि त्याच्या माध्यमातून आपण हे काम करतो. म्हणजे मी हे मोजकेच लोकांचे नाव घेते, पण प्रत्यक्ष रूपात मला खूप जण सहकार्य करतात, त्याच्यामुळे हे आपण सगळं काम करतो. आणि विशेष म्हणजे अजून कुणाचं सहकार्य लाभतं तर एक ते पडद्यामागच्या हिरोची जी भूमिका असते तर ते माझे पती निभवतात सर, कारण माझ्या पतीच्या साथ शिवाय तर मी काहीच करू शकत नाही. आपण बघतो की परिवारात बाकीचे लोक कोणी साथ देऊ किंवा न देऊ, पण जर घरातल्या मेन व्यक्तीने जर तुम्हाला साथ दिली तर निश्चित तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आता एवढ्या शाळेत जायचं म्हटल्यानंतर सगळीकडे मी भाड्याची गाडी किंवा किरायाची गाडी करून तर जाऊ शकत नाही. मग प्रत्येक ठिकाणी माझ्या मिस्टरांनी त्यांचं काम बाजूला सोडून ह्या माझ्या कामाला महत्व दिले. कारण त्यांचं काम सोडून कसं येतात बरं सर? हे पुण्याचं काम आहे आणि त्यांनाही याच्यात आनंद. वह्या वाटण्यासाठी किती दिवस लागले तुम्हाला? सर जवळपास मला 2.5 महिने लागले. 2.5 महिने सोबत होते तुमच्या? हो 2.5 महिने, म्हणजे प्रॉपर ठिकाण जिथं मला वैयक्तिक जाता येत होतं किंवा माझ्यासोबत जे होते माझे सहकारी वगैरे, आमच्या गुरु आनंदची जी टीम होती, ज्यांना माझ्यासोबत जिथं येता आलं तिथं त्यांनी आले. आणि जिथं आउटसायडर जायचं होतं, म्हणजे जिथं आपल्याला व्हेकल लागते किंवा आपण पर्सनली जाऊ शकत नाही, तिथं माझे मिस्टर आले. आणि 2.5 महिने याच्यासाठी आपल्याला लागले, कारण काय झालं की बऱ्याचदा काय होतं की शाळेत एक्झाम्स असतात, परीक्षा असतात मुलांच्या, किंवा सुट्ट्या असतात, किंवा शिक्षकांना कुठले वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट दिलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला हे 2.5 महिने लागलेत. नाही तर मोस्टली आपण काय केलं सर, एक दिवशी 8-8, 10-10 शाळेच्या ठिकाणी आपण जाऊन हे डिस्ट्रीब्यूट केलेले. 70,000 वह्यांमध्ये किती शाळा होत्या अंदाजे? सर आपल्याकडे बघा किमान एक 150 शाळाची आपण पूर्ण यादी कशी केली जायची समजा? सर ती यादी म्हणजे काय होतं, आपण जे आपले शिक्षण अधिकारी आहेत तर मागच्या वर्षी मी त्यांच्याकडून ती शिक्षण अधिकाऱ्यांकडून शाळांची यादी घेतली. त्यांच्याकडे कोणाकडून रिक्वायरमेंट असते की आमच्या शाळेला द्या, असं काही असतं का? आता काय झालं माहिती का सर, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रोग्राम्स गेलेत आपले. आता दुसऱ्या शाळाही मला अटॅच व्हायला लागल्यात की मॅडम आम्हाला मदतीची गरज आहे, आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा. तुम्हाला सांगू का सर, परळीची एक शाळा आहे आणि परळीच्या तिकडच्या शाळेतल्या एका मॅडमचा मला फोन आला, म्हणे मॅडम आमच्या शाळेत एवढे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही आम्हाला मदत करताल का? म्हटलं मॅडम एक तर तुमची यादी आमच्याकडे आलेली नाहीये, तरी पण तुम्ही काय करा की आम्हाला तुमची लिस्ट जी आहे तर ती मला पाठवा. तर त्या मॅडमचं मला असं म्हणणं होतं की, आणि आमचे एक म्हणणं काय की आमचे प्रतिनिधी तिथं येतील, कारण आम्हाला फोटोग्राफ्सची फार गरज असते, आमचे प्रतिनिधी तिथं येतील, तुम्ही खूप झालं ते कब्बरच्या हातांना पाजा आणि ते तुमच्या मुलाला डिस्ट्रीब्यूट करतील आणि त्याचे फोटोग्राफ्स घेतील. पण त्या मॅडम म्हणल्या की आमच्या मुख्याध्यापकांना मी विचारते. मुख्याध्यापक म्हणले ठीक आहे ओके, आणि परत मुख्याध्यापक म्हणले चालणार नाही आम्हाला. मग त्या मॅडमने तर मग त्या मॅडमचं मला म्हणणं आलं की मी पहिलीला शिकवते आणि माझ्या वर्गात मॅडम फक्त 12च विद्यार्थी आहे, तुम्ही जर 12 विद्यार्थ्यांना माझ्या वह्या दिल्या तर मला खूप छान होईल. म्हणजे अशाही काही शाळा आहेत की जिथं मुख्याध्यापक कॉपरेट करत नाही. तुमच्या जे शाळेला तुमच्या मदतीने तुमच्या सोबत असणारी जे काही संस्था आहे जिने वह्या दिल्या, त्यांची काय रिक्वायरमेंट असते, काय करा? सर त्यांचं तर बघा, आता ही मला जर मोस्टली जर बघितलं शालेय साहित्य वाटपाला ह्याला तर प्रयास फाउंडेशन आहे, हे आपल्याला मदत करतं. आणि प्रयास फाउंडेशनचं काम कसं, काय उद्देश, ती मागणी काय करतात? वह्या पोहोचवा, त्यांच्याकडून काही फीडबॅक म्हणजे रिप्लाय घ्या, त्यांचं काय म्हणणं हे जाणून घ्या, असं काय असतं? हो हो सर बरोबर. त्यांच्याकडं कसं आहे, आता आपण त्यांना जी रिक्वायरमेंट दिली तुम्ही ती प्रॉपर पोहोचवली का, तिथं जी लेकरांची विद्यार्थी संख्या आहे त्या पटसंख्येच्या हिशोबाने तुम्ही त्यांना दिलं आहे का, आणि त्याच्यामुळेच सर आपण तिथल्या मुलांचं जे लाईव्ह असतं ते लाईव्ह घेतो किंवा त्या शिक्षकांचे स्टेटमेंट घेतो आणि ते समोरच्यांना पाठवतो. आणि तिथल्या या वह्या देत असताना जे वह्या स्वीकारतात मुलं घेतात त्यांचे पालक तिथे उपस्थित असतात का, आणि त्यांच्या काय भावना असतात? सर बऱ्याच ठिकाणी तर नसतात, पण क्वचित ठिकाणी असतात. म्हणजे तुरळक समजा शिक्षकांनी जर निरोप दिला की उद्या असा असा प्रोग्राम आहे आणि पालकांनी आलं पाहिजे, तर क्वचित पालक येतात सर, सगळे पालक काही येत नाही, कारण ग्रामीण भागातले पालक जे आहेत ते शेतामध्ये कामाला जातात. तर क्वचित पालक येतात, पण त्यांची मानसिकता अशी असते की आम्ही हे मुलांना आमच्या घेऊन देऊ शकत नाही. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं सर की त्या वहीचे 2 भाग केलेले असतात, मध्ये फोल्ड केलेले असतात, जसं आपण म्हणतो ना की दिवाळी वापरायची अर्धी या विषयाला वापरा असं असतं ना, पण ते तसं नाहीये. बऱ्याच शाळेत मी बघितलं
की सकाळची जर शाळा असली तर तो भाऊ घेऊन जाईल ती वही, आणि ते मध्ये जे फोल्ड केलेलं आहे तर दुपारच्या शाळेत बहीण घेऊन जाईल. अशा पद्धतीने सुद्धा सर शाळेतले विद्यार्थी हे वापरतात. आजपर्यंत ती व्यवस्था आहे आजपर्यंत. मग ती शाळेत वह्या दिल्यानंतर पालक तो उपस्थित नसतात. शिक्षकांचं काय म्हणणं असतं का त्याबद्दल? तुम्ही काय चांगलं करताय असं काय असतं? सर शिक्षकांचं म्हणणं असतं की तुम्ही फार चांगलं काम करायला लागलात आणि आमच्या ह्या विद्यार्थ्यांना फार चांगली म्हणजे त्याची गरज आहे आणि तुम्ही जे देतात त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना फार बेनिफिट होतंय. तर आमचं त्यांना एकच म्हणणं असतं की जर तुम्हाला आमचं काम जर आवडलं तर तुम्ही फीडबॅक द्या आणि पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला संपर्क करा. तुमच्या आम्ही फोटो सोशल मीडियावर पाहिले, त्याच्यामध्ये ते लहान लहान लेकरं तुमच्यासोबत येऊन फोटो काढतात. त्यांच्या काय भावना असतात? काही तुमच्यासोबत शेअर करतात का? ते काही तुम्हाला सांगतात का की फार चांगलं केलं तुम्ही, हे आम्हाला हे लहान लहान लेकरांचं काय म्हणणं असतं? आता मी ते लहान लहान लेकरं जर म्हटलं ना सर, एक तर त्यांना फार उत्सुकता असते की कुणी जर त्यांच्या शाळेत गेलं तर त्यांना काय वाटतं की फार मोठ्या घरची व्यक्ती आली आहे. तर त्याच्यामुळे त्यांना कळतं की मॅडम फार सेलिब्रिटी आहे, म्हणून त्या बरेच देतात की तुमच्या बाबतीत पर्सनली विचारायला की मॅडम तुम्ही कसं काय ह्या फील्डमध्ये आलात किंवा तुम्ही हे गरीब लोकांसाठी कशामुळे करतात, आमच्यासारख्यांना खूप गरज आहे. तर तेव्हा मला माझी कंडिशन सांगावं लागते, कारण कुणीच लोक असं समोर येऊन तयार होत नाहीत काम करायला. आणि जे ह्या परिस्थितीतून गेलेलं आहे तर त्यालाच त्या गोष्टीची कळकळ असते. तर मग जेव्हा आपण सांगितलं ना की मी सर्वसाधारण घरातले आहे, तर त्यांना फार कौतुक वाटतं की एक सर्वसाधारण घरातली व्यक्ती आहे आणि मग तुम्ही एवढं काम कसं करतात. तुम्हाला बघून तर असं वाटत नाही की तुम्ही आमच्यासारख्याच आहेत म्हणून, आमच्या घरातल्याच आहेत म्हणून. आता ते मी सांगू शकत नाही, म्हणजे ती ईश्वराची कृपा आहे की माझ्या तोंडावर काय आणि काय नाही, पण मी तुमच्यासारखी सर्वसाधारण घरातले आहे आणि म्हणून मी तुमच्यासाठी काम करते. पण त्या मुली सांगतात सर की आमच्या घरात एवढी कंडिशन बेकार असते की आमचे आई वडील हे एक वही घेऊन देऊ शकत नाही. जर आमच्या पैशाने जर घ्यायची म्हटलं तर आम्हाला रोज सांगावं लागतं, तर 8 दिवसांनी 10 दिवसांनी आम्हाला ती एक वही मिळते. पण तुम्ही ह्या ज्या वह्या दिल्यात तर त्या आम्ही ह्या सांभाळून ठेवू आणि त्याचं एकही पेज आम्ही वेस्ट न करता तुम्हाला पुढच्या वर्षी आम्ही ह्या वह्या दाखवू की आम्ही ह्या वह्यावर काय केलेलं आहे. ती एक वही म्हणजे एका विद्यार्थ्याला किती वह्या दिल्या जातात तुमच्याकडून? सर आपल्याकडून कसं जी पटसंख्या आहे, पटसंख्येची काय वह्याची साईज काय असते आणि कसा दर्जा किती असतो त्याचा? सर वह्याचा दर्जा काही वगैरे फोटो नाही, पण तुम्ही सांगाल की किती असते त्यांची संख्या द्यायची आणि काय दर्जा असतो? सर आपण जे पहिली ते चौथी जे मुलं आहेत तर त्यांना 4 वह्या देतो. त्याच्यात स्क्वेअर लाईनची असते, 2 लाईनची असते, 4 लाईनची असते आणि सिंगल लाईन. 4 वह्या 4 वह्या आणि त्याच्यात पेन, पेन्सिल आणि शॉर्पनर. आणि त्याच्यानंतर जे मोठ्या वर्गातले मुलं आहेत त्यांना 5 ते 6 रजिस्टर आपण देतो. म्हणजे ज्या पटसंख्येच्या हिशोबाने, कुणाची पटसंख्या जास्त झाली किंवा कुणाची कमी झाली आणि समजा जिथलची पटसंख्या कमी असेल, म्हणजे आपला अजून मी त्याच्यातही एक सांगते की काय होतं की तुम्ही मला पटसंख्या दिलेली, मी काय करते स्पॉटवर जेवढे मुलं असतील तेवढ्या मुलांना आपण सगळ्यांना देतो. पण तिथं वह्या आपण जेवढ्या दिलेल्या आहेत आणि तिथं जर तेवढे मुलं उपस्थित नसतील तर मी ते सामान वापस घेऊन येते, कारण माझी त्याच्यात अजून एक शाळा होईल. आणि मग त्या हिशोबाने आपल्याला कमी जास्त क्वांटिटी करून त्या मुलांना द्यायचं. फक्त आमचा एकच उद्देश आहे की अनावश्यक कुठेही हे सामान गेलं नाही पाहिजे, कारण समोरची व्यक्ती त्याच्या मेहनतीतल्या पैशातून देते, म्हणून आपल्याला प्रॉपरच काम करायचं. आता हे जे वह्यांचं वाटप आहे तुमच्या शाळेचं, हे ग्रामीण क्षेत्रात आहे, शहरी, कुठं कुठं असतं हे सगळं? सर आपण तर म्हणजे बीड तालुका आपला हा जो बीड तालुका आहे, बीड तालुक्यातल्या आपल्या प्रॉपर बीड मधल्याही आपण जवळजवळ सर्व शाळा घेतलेल्या आहेत आणि ग्रामीण भागातल्याही शाळा घेतल्यात, कारण ग्रामीण भागातल्या जेवढ्याही शाळेवाल्यांनी आपल्याला संपर्क केलेला आहे तर त्यात तेवढ्याही शाळा आपण घेतलेल्या आहेत. विशेष म्हणजे प्रयास फाउंडेशनने आपल्याला स्पेशली मदत केलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला 2 डोनर होते सर, तर त्यांनीही आपल्याला मदत केली. तर त्या हिशोबाने आपण एवढ्या शाळेपर्यंत पोहोचलो आणि भविष्यात आपली इच्छा आहे सर की आपल्याला जर जास्तीत जास्त प्रमाणात जर मदत झाली तर पूर्ण जिल्ह्याभरात मला काम करण्याची इच्छा आहे आणि ते मी माझं भाग्य समजेल की ईश्वर माझ्यावर तेवढी कृपा करेल. तुम्ही कसं जाताय कोणाकडं मदत मागायला की आम्ही अशा मागच्या वर्षी वह्या दिल्यात, पुढच्या वर्षी सुद्धा देणार आहोत आणि तुम्ही आम्हाला मदत करा, कसं जाताय? कोणाकडे जाताय? पॉलिटिकल लीडर, सामाजिक कार्यकर्ते, कोणाकडे जाताय तुम्ही मदत मागायला? सर पॉलिटिकली लीडर तर मला नाही वाटत की अजून तरी मला कोणी सिंगल असा लीडर भेटला की ज्याने गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला मदत केलेली आहे. आणि आश्वासनं सर खूप जणांनी दिली बरं का. म्हणजे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या मंचवर अनेकदा पॉलिटिकल लीडर आलेले, त्यांनी बऱ्याच जणांना वाटत असेल की हे पॉलिटिकल लीडर मंचवर आले म्हणजे त्यांनी काहीतरी मदत दिलेली आहे, पण गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला कुठल्याही पॉलिटिकली लीडरने आजपर्यंत मदत केलेली नाही. आणि जीही मदत केलेली आहे तर ते मुंबई, पुणे, नाशिक, नांदेड किंवा औरंगाबाद, तिकडून मदत करणारे सुद्धा पॉलिटिकल लीडर कोण? नाही 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 सर, ते तुमच्या आमच्यासारखेच सर लोक आहेत की ज्यांना गरिबांसाठी काही करण्याची इच्छा आहे, असे लोक आहेत की ते आपल्याला पॉलिटिकली लीडर नाहीत हे निश्चित आहे. निश्चित निश्चित. म्हणजे काय आहे या सगळ्या गोष्टी कोण करतं हेही लोकांना म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जे लोक मदत करतायत ते पॉलिटिकली नाही आहेत. ही मदत आणि अशा प्रकारची व्यवस्था ही पॉलिटिकल लीडरनं करायला हवी. आम्ही त्यांना मतं देऊन निवडून देतो आणि सभागृहात पाठवतो,
मात्र त्यांच्याकडून अशा काही गोष्टी करणं गरजेचं आहे. ही मदत किंवा मग अशा प्रकारची व्यवस्था एखादा NGO चालवणं, एखादी संस्था चालवणं, मदत करणारी लोकांचं ही पॉलिटिकल लीडरनं चालवलं पाहिजे आणि ती मदत पॉलिटिकल लीडरने केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी असताना पॉलिटिकल लीडर करत नाहीत हे आम्हाला प्रकर्षाने या ठिकाणी जाणवलं. उद्याची दिवाळी तुम्ही गोड करणार आहात 700-800 कुटुंबियांची, हे सुद्धा माहिती आहे. किती लोक आणि कशी यादी असणार आहे आणि त्या गोड असणाऱ्या त्या किराणा किटमध्ये काय काय असणार आहे सांगाल? सर, आता हे जे आपण किराणाचा जो उपक्रम आहे तर गुरु आनंद महिला प्रतिष्ठान हा मागच्या 12 वर्षापासून घेतोय आणि आपल्याकडे ज्या ज्या पद्धतीने फंड जमा होतो तर त्या पद्धतीने आपण एकतर लाभार्थी वाढवण्याचं किंवा कमी करण्याचं काम करतो किंवा त्या किटमध्ये आपल्याला काय द्यायचं आहे तर त्याच्यात आपण कमी जास्त प्रमाणात करतो. कारण आपल्याकडे जर यादी जास्त आली, कारण काय माहिती का सर, देणारे हात खूप कमी आहेत आणि घेणारे हात खूप जास्त आहेत. म्हणून आपण ही सोशल मीडियावर सुद्धा आपल्या किराणाची पोस्ट आपण टाकत नाही की हा प्रोग्राम आहे म्हणून. पण याच्यामध्ये जवळपास सर यावर्षी आपण 1000 कुटुंबियांचं टार्गेट ठेवलेलं आहे की आपल्याला 1000 कुटुंबियांना आपल्याला किराणा द्यायचा आहे. बऱ्याच सर लोकांनी आपल्याला आश्वासनं दिलेली आहेत की आम्ही तुम्हाला मदत करू आणि रेग्युलर माझं त्यांना फॉलोअप आहे. म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत, एखादा तो भिकारी असतो ना रस्त्यावर चालणारा, तो तरी तुमच्या पुढे सर 2दा येईल की मला द्या, तुम्ही झिटकारला तर तो पुढे जाईल. पण मला अशा पद्धतीने ते एक व्यक्तीला सर मला फोन करावं लागतात की सर तुम्ही म्हटलं होतं आमच्या प्रतिष्ठानाला मदत करणारे, गरिबांच्या दिवाळीला मदत करणारे, तर सर तुम्ही कधी करणारे, आज करता का, उद्या करता का, 4 दिवसांनी. बरं, त्यांनी जर सांगितलं ना मला सर उद्या करणार आहे तर मी उद्या परत सकाळी त्यांना मेसेज करेल की सर तुम्ही आज आम्हाला मदत करतान का. आणि आमचं असं काहीच नाही सर की तुम्ही आम्हाला पैसेच दिले पाहिजेत, तुम्ही आम्हाला किराणा जरी दिला तरी चालते, असं काही नाही की तुम्ही आम्हाला हेच द्या. आणि विशेष म्हणजे ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे आपण त्यांनाही सांगतो की सोशल मीडियावर आम्ही तुमची पोस्ट टाकावत का की तुम्ही आम्हाला गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला ह्या किराणाच्या प्रोजेक्टसाठी मदत केली. पण त्याच्यातही सर जे एकदम दानशूर व्यक्तिमत्व असतं आणि ज्यांना नेहमी दान करायची सवय असते त्या व्यक्तिमत्वाचं असं असतं की हे नाव आपलं कुठेही लीक झालं नाही पाहिजे. आणि असेच काही बीडमधले 2-4 गिनेचुने नाव आहेत की ते लोक सुद्धा आपल्याला ह्या प्रतिष्ठानाला मदत करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की आमची कुठल्याही प्रकारची पोस्ट गेली नाही पाहिजे. पण तरीही मी त्यांना विनंती करते की जर आम्ही ही तुमची पोस्ट टाकली, तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे आणि ही पोस्ट बघून जर कुणाची भावना झाली आणि कुणी आम्हाला 10 रुपये 50 रुपये जरी आमच्या संस्थेला दिले तर हे आमच्यासाठी फार मोठं आहे. कारण आम्हाला तेवढे गरीब लाभार्थी निवडण्यास आम्हाला मदत होईल. आणि विशेष सर मला तुम्हाला अजून सांगावं असं वाटतं की ह्या प्रोग्राममध्ये म्हणजे जसं तुम्ही आता पॉलिटिकली लीडरचा विषय काढला तर मी बऱ्याच पॉलिटिकल लीडरला ह्याच्यासाठी संपर्क करते की आमचा असं प्रोग्राम आहे, सर तुम्हाला सांगू का, जेव्हा आपण फोन केला का हो येस ओके आम्ही 100 जणांचं करू, आम्ही 50 जणांचं करू, तुम्हाला जर लागलं तर मी आता माझ्या मोबाईलवर मेसेज दाखवते की मी त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले, कारण आता ते टाइमर असतं बरोबर आहे का, आणि टाइमरने ते 24 घंटे डिलीट होतं. तर असे काही पॉलिटिकल लीडर आहेत की त्यांनी आपल्याला शब्द दिलाय आणि रोज मी त्यांना रेग्युलरली मेसेज टाकते नुसतं येस ओके, त्याच्यानंतर एकही पुढची प्रतिक्रिया निवडणुकीच्या तोंडावर तरी करतात का नाही? काहीच नाही सर. आजपर्यंत मी तुम्हाला सांगते नुसतं फक्त जे पॉलिटिकल लीडर आहेत ते फक्त आश्वासनं देतात आणि कुठल्याही प्रकारची मदत करत नाही. पण मी हे आवर्जून ह्यासाठी सांगू इच्छिते की लोक काय करतात, आता समजा जातीचा विषय येतो की बरेच जण काय म्हणतात की तुम्ही कुठल्या जातीला किंवा आता आमच्या प्रोग्राम तुम्ही विशिष्ट कम्युनिटीला तुम्ही हे किराणा किटचं वाटप करतात किंवा असं तसं बऱ्याच जणांचं काही मला म्हणणं येतं. पण असं आम्ही कुठल्याही प्रकारचं करत नाही त्याच्यात की विशिष्ट जातीसाठी याच्यासाठी. पण मला एक कळत नाही सर की आपण जातीचाच विषय का आणतो, तिथं त्या व्यक्तीची गरज आहे हे का बघत नाही. बरं सर, मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की जेव्हा तुमच्या घरात सून आणायची असते किंवा तुमची मुलगी जेव्हा लो मॅरेज करते तेव्हा तुम्ही जात बघता का? नाही. मग अशा ठिकाणी तुम्ही जात का बघता की ही कुठल्या जातीचे कुठल्या लोकांना देते किंवा वोटिंग करताना आपण जातच का? तुम्हाला असं म्हणणारे लोक कोण असतात जे आम्हाला मदत करत नाही सर? त्यांचं काही मनावर घ्यायचं काही कारणच नाही. पण सर काय फक्त तुम्हाला उपदेश देणार आहे, तुम्ही करत असलेल्या कामाला कुठेतरी फाटा पाडून तुम्हाला तिथून प्रवृत्त करायचं, हे काम होऊ द्यायचं नाही असं त्यांचा हेतू असू शकतो कदाचित. बरोबर. आणि म्हणून ते तसं करत असावं. बरोबर. तुम्हाला त्या सगळ्या कामापासून थांबवायचं, तुमची प्रसिद्धी होऊ नये किंवा मग तुम्ही चांगलं काम करताय या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना काहीतरी करायचं असेल कदाचित. तो भाग वेगळा आहे. आता दुसरीकडं या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही कशी यादी केलेली, आता पुढं कोणाकोणाला देताय तुम्ही ग्रामीण भागात शहरी भागात, आणि ही कशी यादी केली जाते
कोणाकडे असते आणि त्याचं कसं सेक्युलेशन म्हणजे कोणाला कोणाला दिलं जातं, कसं दिलं गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाची जी टीम आहे, आमचे जे माझे जे बंधू आहेत, मला जे सहकार्य करणार आहेत, तर ते कुठल्याही एका जातीचे नाही येतात, वेगवेगळ्या जातीचे आहेत. आणि आमचं गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं मी एक ते ग्रुप बनवलेलं आहे जे मला पर्सनली मदत करतं. कशासाठी की ह्या चांगल्या कामासाठी. समजा आपल्याला जर किट उतरायचे असेल तर भैयाला फोन केला, भैया 2-4 मुलं आणणार, ते ठेवून देणार. तर जे असे वेगवेगळ्या एरियामध्ये आमचे जे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचे जे सदस्य आहेत, तर त्यांना आपण सांगतो की भैया तुम्ही 20 नावं काढा, तुम्ही 30 नावं काढा किंवा तुम्ही 25 नावं काढा. कारण एका जणाला जर 100 नावं जर मला तुम्ही सांगणार की तुम्ही 10 लोक आणा, हा कोणीही आणा, कुणी आणा, त्यांना मदत केली जाईल. त्यांना पण म्हणजे माझ्याकडे दिले जातात का ते त्यांना तुमच्याकडे कुठेतरी एखाद्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करता? ते जे लाभार्थी आहेत, माझी पहिली अट काय आहे की ते लाभार्थी एक तर भूमिहीन असायला पाहिजे, अपंग असायला पाहिजे, गरजवंतच असले पाहिजे. आणि ती तुम्ही कुठल्याही जातीच्या ना, कुठल्याही धर्माच्या ना, आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. आपण एका दिवशी त्याचा प्रोग्राम घेतो एका जागेवर, तिथं मान्यवर बोलवतो आणि मान्यवरांच्या हाताने आपण ते देतो. जर म्हणतात की आपण जर त्यांना पर्सनली तिथं नेऊन दिलं, तर असे काही व्यक्ती आहेत की जे जर्जर झालेले, ज्यांना त्यांचे मुलं सांभाळत नाहीत किंवा ते ग्रामीण भागातले आहेत आणि ते इथं येऊ शकत नाहीत. तर अशा लोकांना जे आमच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जे बी काय घडतं आम्ही तिथल्या तिथं त्यांची व्यवस्था करतो. आणि जे लोक तिथे येऊ शकतात कार्यक्रमाला, तर त्या कार्यक्रमाला आपण तिथं बोलवतो. पण त्यांना बोलवण्याचा एकच उद्देश आहे की लोकांना तुम्ही जे मदत केलेली आहे तिथे ती प्रॉपर त्यांना दिसली पाहिजे की प्रतिष्ठानाला आपण मदत केलेली आहे आणि प्रतिष्ठानाने हा उपक्रम घेतलाय. त्याच्यामुळे आपण हे मान्यवर बोलून त्यांना तिथं देतो आणि त्याच्यातही त्यांच्या प्रतिक्रिया घेतो आपण त्या लाभार्थी. त्यांचा काय उत्साह असतो, काय भावना असतात, म्हणजे जे किराणा किट स्वीकारतात, घेतात, काय भावना असतात त्यांचं, कसं बोलतात? सर, एक तर त्यांना खूप आनंद झालेला असतो कारण त्यांचा दिवाळीचा सण एकदम निश्चित झालेला असतो की त्यांच्या घरात आणि त्यांना गोडधोड त्याच्यात मिळणार असतं, त्यांच्या घरात सगळ्या गोष्टी होणार असतात आणि त्याच्यामुळे तर ते आनंदित झालेले असतात. पहिला प्रश्न माझा एक त्यांना असतो की मी आता हे 2 वर्ष, म्हणजे मागचे 12 वर्ष मी गेवराई तालुक्यात काम केलंय आणि आता 2 ते 3 वर्ष झालं मी बीडमध्ये काम करते. तर मी त्यांना मी पहिला प्रश्न करते की तुम्हाला अशी मदत कुणी केलेली आहे का, आणि जर तुम्हाला आमच्या ह्या उपक्रमाबद्दल काय वाटतं तर त्याच्याबद्दल ते फीडबॅक देतात की तुम्हाला आमच्या उपक्रमाबद्दल काय वाटलं, काय नाही. आणि त्याच्याबद्दल अजून एक की तुमच्या घरातली कंडिशन काय आहे, तुमच्या घरात कोण करता पुरुष आहे, कोण करतं. तर तुम्हाला सांगते सर, मागच्या वर्षीचं तर आमचं तर किराणाच्या प्रोग्राममध्ये एक महिला आलेली होती. ती महिला अक्षरशः सर पूर्ण जळलेली होती. म्हणजे तिने कॅमेऱ्या पुढे सर तिने असे ब्लाऊजचे बटन वगैरे सगळं तिने काढून दाखवले. आम्ही ते शूट नाही म्हणजे दाखवलं नाही. म्हणजे इतके लोकांची गरिबी आणि इतकी वाईट परिस्थिती आहे सर की तिथं ते लोक मदत नाही देतात. एक आजोबा आलेले होते, त्या आजोबांचं पूर्ण बॅकचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यांना कळालं होतं की इथं किराणा वाटणार आहे, मदत मिळणार आहे. पण आमच्याकडे कसं होतं सर की एकतर याद्या तयार झालेल्या असतात आणि आपल्याकडे लिमिटेड मदत, कारण आपल्याकडून कुठल्याही गव्हर्नमेंटकडून किंवा कुठल्याही आपल्याला निधी येत नाही. तुमच्या आमच्यासारख्याकडून जे लोक आपल्याला मदत करतात तर त्याच्या माध्यमातून आपण हे करतो. त्याच्यामुळे आपला हा लिमिटेड लोकांपुरता कार्यक्रम आहे. तर मग ते आपल्याला ते यादीत त्यांचं नाव आहे का, कारण यादीत ज्यांचं नाव आहे त्यांना न देणं तेही चुकीचं आहे आपलं. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जे एक्स्ट्रा लोक येतात तर त्या लोकांनाही आपल्याकडून जे तिथं घडतं, तिथं एक्स्ट्रा जे राहिलेलं आहे तर आपण त्यांना देतो. तर तुम्हाला सांगते ते बाबा मला म्हणले की म्हणे ते तुम्हाला हात जोडून विनंती म्हणे की माझं बघा ऑपरेशन एवढं झालं. म्हणजे त्यांना टाके होते बरं का, आणि ते टाके असताना सुद्धा ते तिथं आले होते का, तर त्यांचा सण दिवाळीचा साजरा होईल, त्यांच्या घरातल्यांना खायला पडेल. म्हणजे फार अतिशय बेकार परिस्थिती आहे सर. म्हणजे एक आजी तर आलेल्या होत्या, तिच्या घरात तिच्या मिस्टरांना कॅन्सर होता, तिचा मुलगा वारलेला होता, 2 नातू घरात, काय करणार ते तुम्ही मला सांगा. आणि एक मुलगा आहे तर तो मुलगा त्या सुनाला सोडून गेलेला. मग त्या बहिणी करायचं का अशा परिस्थितीमध्ये. म्हणजे इतकी बेकार परिस्थिती आहे सर की जे त्या फील्डमध्ये जातं आणि ग्राउंड लेवलला जे काम करतं ना तेव्हाच त्या व्यक्तीला त्याच्या भावना कळू शकतात. समोर आल्यानंतर येतात का किंवा म्हणजे कॅमेऱ्यात येतात का, तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही फोटो काढतो ते पुढच्या फाउंडेशनला किंवा मग दुसऱ्या एनजीओला दाखवायला फोटो काढतो, ते त्याला नकार वगैरे देतात का की फोटो काढू नका, असं काही असतं का? तसं काही जे बरेच जे खरंच गरजवंत असतात आणि ज्यांची खरंच अतिशय परिस्थिती बिकट आहे ना तर ते लोक कुठल्याही गोष्टीला लाजत नाही, फोटो काढा काही अजिबात लाजत नाही. आम्ही त्यांना पहिलेच सांगतो की आपण जर हे सोशल मीडियावर जर टाकलं तर कदाचित ते लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला मदत मिळेल. बरोबर आहे का. गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला मदत नाही मिळाली तरी चालेल, पण ही जर व्हिडिओ बघून तुम्हाला कुणी ओळखलं किंवा आम्हाला जर संपर्क केला तर आम्ही तुमची माहिती देऊ आणि तुम्हाला मदत मिळेल. तुमची जर इच्छा असेल तर आम्ही ते टाकू. तर त्यांची बिलकुल इच्छा असते. आणि कसं असतं सर, जे लोक समोर येऊन मदत घेतात ना तर ते खरंच गरीब असतात
त्यांना काही प्रसिद्धीची किंवा कुठल्याही फोटो असण्याची नसण्याची काहीही गरज नाही, फक्त पोटाची खळगी भरायची आहे. पोटाची खळगी भरायची आणि असेच लोक येतात. आणि ज्या लोकांना सर माहिती का लाज वाटते ना, तर ते लोक अशा टायमाला किंवा अशा प्रोग्रामला येणार नाहीत आणि त्यांच्याकडून ते मदत घेणार नाही. म्हणजे कसं असतं, त्यांना गरज नाही. आणि मी म्हणते ना, मी एक वेळेस अशी होते की मी स्वतः लोकांकडे जायचे आणि मागायचे. मला काही लाज वाटत नव्हती ना, कारण माझ्या घरी काहीच नव्हतं. जी, म्हणजे माझ्या माहेरची कंडिशन जर बघितली तर एक टाइम मला खायला भेटत नव्हतं. आणि जे लोक गरीब आहेत ना सर, त्यांना कुठल्याही प्रकारची लाज नसते. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किराणा किटमध्ये नेमकं काय असणार आहे आणि त्याचं कधी वाटप होणार आहे? सर, या किराणा किटमध्ये बघा, जे दिवाळीचा फराळ करायचा असतो, म्हणजे तुम्ही बघितलं साखर असेल, गुळ असेल, डाळ असेल, रवा, मैदा, हे जे जे साहित्य आहे, पोहे, हे मुरमुरे, सगळं मिळतं. हां, तर त्याच्यात आपण ते पूर्ण किट आपण ते टाकणार आहे. फक्त मी तुम्हाला डेट याच्यासाठी सांगू शकत नाही की डेट कसं होतं माहिती का, की आपल्याकडे किती पद्धतीने क्वांटिटी जमा होते लाभार्थ्यांची. म्हणजे जवळजवळ 15 दिवस जास्त वेळ. दिवाळीच्या आधी सर, दिवाळीच्या आधी, 2 दिवस अगोदर तुम्ही वाटप करणार आहात. दिवाळीच्या आधी आपला हा सगळं जे साहित्य असतं हे कधी एकाच दिवशी वाटून टाकणार का सगळं तुम्ही? सर, एकच दिवशी. बरं, कुठेतरी आयोजित कार्यक्रम करून एका ठिकाणी वाटून टाकणार. हो, आणि आम्हाला जे समजा जागा फ्रीमध्ये देतात तर आम्ही तिथंच तो प्रोग्राम घेतो. आता आपल्याला म्हणजे तुम्ही ते जागाचं विचारलं मला, तर मागच्या 2 वर्षापासून आपले संतोषजी सोने आहेत वैष्णव पॅलेसवाले, तर त्यांनी 2 वर्षे आपल्याला निशुल्क त्यांची जागा वापरायला दिलेली आहे. कुठल्याही प्रकारचं त्यांचं कार्यालयाचं भाडं घेतलेलं नाहीये आणि आमचं काय सामान वापरायचं ते तुम्ही वापरू शकता. तर 2 वर्ष आपण तिथं घेतलं, मागचे 12 वर्ष आपण गेवराईमध्ये घेतले. आणि जिथं आपल्याला फ्रीमध्ये जागा मिळेल, जे आपल्याला मदत करतील, आपण तिथं तो कार्यक्रम घेऊ. हा कार्यक्रम म्हणजे ते वाटपाचं आणि वह्यांचं हे कुठपर्यंत चालू राहणार आहे आणि काय त्याच्या अपेक्षा तुमच्या? सर, आता कुठपर्यंत चालू राहणार आहे हे मी सांगू शकत नाही. लोक मदत करत नाहीत हेही तुम्ही खंत व्यक्त केली, मात्र तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे का आणि किती पद चालू राहणार आहेत? सर ऐका, आता मी या वर्षी 150 शाळांना मदत केली, बरोबर आहे का? आणि जर पुढच्या वर्षी जर मला समजा 10 शाळेची मदत भेटली तर माझी थिंक आहे मी त्या 10 शाळेसाठी करेल. पण माझं असं म्हण आहे की माझ्याकडून जेवढं घडते, ईश्वर माझ्याकडून जेवढं करून घेईन तेवढ्या वेळेस मला करायचंय. आणि मला कुठल्याही व्यक्तीला मागायला लाज वाटत नाही एकतर, कारण मी स्वतःसाठी काही मदत मागत नाही. म्हणजे कुणाला गुरु आनंद महिला प्रतिष्ठानचं एखादा काही संपर्क आहे का आणि ज्याच्यावर कोणाला दुसरीकडून मदत केली जाऊ शकते असं काही आहे का? आणि ते असेल तर आमच्या मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना सांगा आणि आवाहन सुद्धा कराल की आम्हाला मदत करा, सर. आम्ही एनजीओला मदत करू. आमचा गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचा अकाउंट नंबर आहे, लागलं तर मी तुम्हाला देते, तुम्ही त्याच्यावर स्क्रीनवर टाका. गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचा अकाउंट नंबर आहे आणि त्याच्यावरही तुम्ही करू शकतात. म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही की तुम्ही एवढीच अमाऊंट त्याच्यावर टाकली पाहिजे. तुम्ही 10 रुपये नाही, तुम्ही 1 रुपया जरी टाकला तरी ते आम्ही ऍक्सेप्ट करू आणि ते प्रॉपर जागेवरच आम्ही देऊ. म्हणजे आणि हे फक्त करेक्ट लाभार्थ्यापर्यंतच आम्ही मदत पोहोचू. जर तुम्ही आम्हाला तुमच्या 10 रुपयाचा हिशोब विचारला तर आम्ही तुम्हाला तुमच्या 10 रुपयाचा सुद्धा हिशोब देणार. आणि विशेष म्हणजे आपल्याकडं सर आपलं हे गुरु आनंद महिला प्रतिष्ठान जे आहे तर ते गव्हर्नमेंट रजिस्टर आहे आणि दर 6 महिन्याला ह्याचं ऑडिट रिटर्न सगळं असतं. आपण धर्मदायक मध्ये ते सबमिट करतो आणि आपल्याकडे ATG पर्यंत सगळे सर्टिफिकेट आहेत. म्हणजे टॅक्स कन्सेशन मध्ये सुद्धा आपल्याला त्यांना जे मदत करणार आहे तर त्यांना टॅक्स मध्ये सुद्धा कन्सेशन मिळतं ATG सर्टिफिकेट असल्यामुळं. जर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करते आणि सोशल मीडियामधून पण मी आवाहन करते की ज्यांना गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला ह्या चांगल्या कार्यक्रमासाठी जर मदत करायची असेल तर आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, एक हात मदतीचा. जर आपण आमच्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला जर मदत केली तर निश्चित आपली मदत ही गोरगरीब आणि गरजवंत लोकांपर्यंत पोहोचेल, हा मी तुम्हाला शब्द देते. शेवटचा हा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला राजकारणामध्ये यायचं आहे का? आणि ह्या सगळ्या गोष्टी गेल्या 10-15 वर्षांपासून तुम्ही करतायत, कुठेतरी राजकारणामध्ये येऊन सक्रिय व्हायचं आहे यासाठी करताय का? आणि काय म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर आणि आता बरेचसे सामाजिक कार्यकर्ते त्यांना समाजकार्य करून फोकसला येऊन चर्चेत येऊन निवडणुकीत यायचं असतं, तुमचाही तसा काही हेतू आहे का? याबद्दल काय? सर, आता बघा, मी 15 वर्ष झालं काम करते आणि मी जेव्हा गेवराई ते काम करायचे तर रूरल एरियामध्ये मला वाटायचं की लोकांना फार गरज आहे, मी तिकडं काम करायचे. पण लोकांची मानसिकता काय असते की 1 ते 2 वर्ष काम केलं तर आता ह्यांना राजकारणात जायचंय अशी थिंक असते. पण मी भविष्यात मी काय म्हणते की मी ठरवलेलं नाही की मला राजकारणात जायचंय की नाही जायचं. जर एखादा चांगला गॉडफादर जर मिळाला तर निश्चित मी त्याचाही विचार करेल, कारण मला समाजकार्य अतिशय चांगल्या प्रकारे करायचंय. कारण गोरगरीब राजकारणामध्ये जाऊन हे चांगलं करता येईल तुम्हाला असं वाटतं? एकदम सर. तुम्ही बघा, पॉलिटिकली लीडरच्या हातामध्ये खूप काही असतं हे सगळं करण्यासाठी, फक्त त्यांची इच्छाशक्ती दृढ पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी ग्राउंड लेवलला जाऊन आता जर एवढं काम करू शकते तर एखादा जर पॉलिटिकली पद जर मला भेटलं तर मी काच जास्त चांगल्या विधानसभा आहेत यासाठी काय विचार करणार आहात तुम्ही? सर, बघ, मी काय म्हटलं आता तुम्हाला की मला जर चांगला गॉडफादर भेटला आणि त्यांनी जर मला खरं
खरंच हे केलं की तुम्ही उभा राहा, तर मी 100% उभा राहील. कारण मला फक्त गरीब लोकांसाठी काम करायचं आहे. हार जीत तो नशिबाचा भाग आहे. या अगोदर तुम्ही कधी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलाय का? कुठं गेवराईत किंवा मग इथं बीडला आल्यानंतर कधी केलाय का प्रयत्न? सर मी तसं काही केलेलं नाहीये आणि माझी थिंक असं काही नाही, मी सगळं नशिबावर सोडलं. पण मध्यंतरी सर आता मी 1 जणांसाठी आपले बच्चू कडू साहेबांकडे गेले होते, कारण त्यांना उमेदवारी हवी होती म्हणून मी त्यांच्याकडे गेले होते. पण साहेबांनी नंतर मलाही विचारलं की तुमचं काम कशा पद्धतीने आहे म्हणून. तर मी त्यांना सांगितलं की मी असं सोशल वर्क करते आणि मागच्या 14 ते 15 वर्षापासून मी गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून काम करते. तर म्हणे तुमची इच्छा आहे का, म्हणजे तुम्हाला जर संधी दिली तर, असे त्यांचा प्रश्न होता. तर म्हटलं सर तुम्ही जर संधी दिली तर निश्चित मी त्याचा विचार करू शकते, पण आता मी काही सांगू शकत नाही. पण जरी माझ्याकडे जर सर हे पद जरी आलं तर मी तुम्हाला एकच सांगते की मी आज ज्या पद्धतीने काम करते गरीब लोकांसाठी, तर भविष्यात निश्चित याच्यात चांगल्या प्रकारे मी काम करू शकते. आणि मला आपल्या सोशल मीडियाच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे हे बंधू व्हिडिओज बघणार आहेत किंवा ही बातमी बघणार आहे, मुलाखत बघणार आहे, तर माझी त्यांना एकच विनंती आहे की जे बी कुणी महिला चांगलं काम करते ना, तर किमान कमेंट्स टाकताना चांगले टाकावं, की जेणेकरून त्या महिलेला अजून चांगल्या प्रकारे काम करण्याची इच्छा झाली पाहिजे. मी सोशल मीडियावर पण बरेचदा बघते की ज्या महिला चांगल्या प्रकारे काम करतात तर त्यांच्यावर सर कमेंट्स टाकतात आणि नंतर त्या महिला रडतात. पण मी सांगते की त्या खालच्या कमेंट्स वाचल्यानंतर अशा आता लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्यात की महिलांच्या, की त्या कमेंट्स वाचून महिला मजबूत व्हायला लागल्या. तर मला कोणी कशाही प्रकारची जरी कमेंट्स टाकली तर मी त्याच्याने खचणार नाही आणि माझं जे काम चालू आहे तर निश्चित अशाच पद्धतीने माझं काम चालू राहील. आणि भविष्यात जर मला संधी जर चांगली चालून आली तर निश्चित मी त्या संधीचं सोनं करेल, एवढंच मी सांगू इच्छिते. नक्कीच तुम्ही केलेल्या कार्याबद्दल मराठी महाराष्ट्राच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त केला जात आहे आणि तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल सुद्धा तुमचा आभार व्यक्त केला जात आहे. तर ह्या होत्या सीमा ओत्सवाल आणि त्यांच्या कामाबद्दल तुम्ही मागच्या बऱ्याच काळापासून ऐकलं आहे आणि मराठी महाराष्ट्राच्या या विशेष मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. मुळामध्ये अशा प्रकारची कामं करत असताना काय अडचणी येतात ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या शब्दामधून सांगितल्यात. पॉलिटिकली लीडरनं ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्यात. राजकारणी लोक भाषणापुरते येतात, मतदानापुरते येतात, मतं मिळवतात, निघून जातात, या सगळ्या गोष्टी आहेत. समाजामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत आणि समाजामध्ये गोरगरीब लोकांची कमी नाही आहे, ज्यांना एक वेळचं अन्न मिळवणंसुद्धा आजच्या घडीला कठीण झालं आहे. महागाईच्या या सगळ्या डोंगराखाली बरेचसे लोक दडपून मरण्याच्या मार्गावर आहेत, काही मेले आहेत आणि त्यांचं आयुष्य जगवण्यासाठी सण उत्सव तर त्यांना माहीतच नसतो. मात्र अशा सण उत्सवाच्या काळामध्ये सुद्धा गोरगरीब लोकांची दिवाळी गोड करण्याचं काम सीमा ओत्सवाल आणि त्यांचं गुरु आनंद महिला प्रतिष्ठान हे करत असतं. 700 मुलांना वह्या वाटणं ही काही तोंडाच्या भातपोळ्या असणारी गोष्ट नाही आहे. शाळेमध्ये आमच्या काळामध्ये आम्ही पाहिलेलं आहे, यांनी बोलत असताना उल्लेखसुद्धा केला की अर्धी वही भाऊ वापरतो, अर्धी वही बहीण वापरते. तसं आम्हीसुद्धा वापरलेलं आहे. सकाळी एक भाऊ घेऊन जाणार, दुपारी दुसरा घेऊन जाणार. आणि त्याहीपेक्षा वेगळं सांगायचं झालं तर जुन्या रफ असायच्या वह्या त्या आम्ही त्याचे पानं फाडायचो आणि त्याला सुईनं दाबण्यानं शिवून त्याची वही तयार करून आम्ही शाळेत गेलेलो आहोत. ते दिवस आम्हीसुद्धा पाहिलेले आहेत आणि यांनी उल्लेख केला की आम्ही फार गरिबी पाहिलेली आहे, एक वेळचं अन्न आम्हालाही मिळत नव्हतं आणि ती वेळ कसा असतो, तो काळ कसा असतो, तो प्रसंग कसा असतो, या सगळ्या गोष्टीमधून आम्ही गेलेलो आहोत. आज आमचं बऱ्यापैकी आहे आणि म्हणून आम्हाला सुचतं आहे की काहीतरी लोकांच्या कामी पडलं पाहिजे. लोकांचं 2 वेळेचं जीवन आमच्याकडून कसं जाईल यासाठी जे प्रयत्न केले जातील आणि त्याचसाठी गुरु आनंद महिला प्रतिष्ठान, त्यांचं कोणतं प्रयास प्रतिष्ठान आणि फाउंडेशन, ह्या सगळ्या गोष्टी गेल्या 12 वर्षांपासून लोकांची मदत करत आहे. शाळेय विद्यार्थ्यांना, ज्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन या सगळ्या गोष्टींची गरज असते, त्या वह्या वस्तू ज्या आहेत त्या मागच्या 12 वर्षांपासून त्या पुरवतात. पॉलिटिकली लीडर ह्या सगळ्या गोष्टी करत नाही आहेत, मात्र ह्या करत आहेत. त्यांना मी शेवटी विचारलंसुद्धा की तुम्हाला राजकारणामध्ये यायचं आहे का. मात्र कुणीतरी एखादा राजकारणामधला चांगला गॉडफादर मिळाला आणि संधी मिळाली तर राजकारणामध्ये सुद्धा येईल आणि राजकारणामध्ये सत्तेत असल्यानंतर मला काहीतरी याच्यापेक्षा वेगळे कामं करता येतील यासाठीच्या भावनासुद्धा त्यांनी बोलून दाखवल्यात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा लोकांची समाजामध्ये असणं गरजेचं आहे. आजच्या घडीला फार मोठी गरज आहे. महागाई गगनाला भिडलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सण उत्सव सोडून द्या, मात्र रोजच्या जीवनामध्ये 2 वेळचं अन्नसुद्धा काही लोकांना नशिबात नसतं. या सगळ्या गोष्टी आम्हाला उघड्या डोळ्यानं पाहायला लागतात. म्हणून अशा लोकांची गरज असणं गरजेचं आहे. मराठी महाराष्ट्राच्या वतीनं यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त केलं जात आहे आणि त्यांनी जे काही आवाहन केलं आहे, काही मदत कोणाला करायची असेल तर त्यांनी जो काही नंबर दिलेला आहे, जे काही स्कॅनर दिलेला आहे, त्या स्कॅनरवर त्यांनी मदत करावी, अशा प्रकारचं आवाहनसुद्धा मराठी महाराष्ट्र या ठिकाणाहून करत आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड. धन्यवाद.